विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुम्ही जर वनरक्षक झालात तर तुम्हाला कोणते काम असणार आहे, की आपण वनरक्षक कसं बनू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सर्वांचं स्वागत करतो. बघा, पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की बाबा वनरक्षक झाल्याच्या नंतर आपल्याला कोणते काम असणार आहे, कशा पद्धतीने काम करावं लागते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. पहिला पॉईंट जर समजून घेतला आपण या ठिकाणी, वन विभाग, महाराष्ट्र शासन, वनरक्षक, तांत्रिक घटक, रचना, कर्तव्य आणि अधिकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, जर चेक केलं तर पहिला पॉईंट काय आहे समजून घ्या. पहिला पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा जेणेकरून आपल्याला क्लॅरिटीने कळेल. शासकीय रचना जर घेतलं तर या ठिकाणी केंद्र व राज्य स्तरावर वन प्रशासन जर तुम्ही चेक केलं तर भारत सरकारचा जर विचार जर केला आपण केंद्र स्तरावर जर घेतला तर सध्याचे याचे खाते प्रमुख कोण आहे. तांत्रिक प्रश्न विचारला जाते की भूपेंद्र यादव आहे, याचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली आहे, आणि कोणत्या मंत्रालयाच्या खाली येतो किंवा मंत्रालयाचं नाव काय असं जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही लक्षात देणार या ठिकाणी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. सध्या मंत्री कोण आहे, भूपेंद्र यादव आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं महाराष्ट्र राज्याअंतर्गत जर आपण चेक केलं तर वन विभागाचे जे प्रमुख मंत्री आहे कोण आहे तर गणेश नाईक आहे. मुख्य कार्यालय जर बघितलं नागपूरला तुम्हाला दिसतात आहे की मुंबईला. ओके, नागपूर आणि काय दिसते, मुंबई. त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्र, वन विभागाची रचना आपल्याला समजून घ्यायचं आहे की बाबा वनरक्षक हे पद जर बघितलं कुठं आहे तर सर्वात खालच्या स्तराला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं कोण येतो, वनपाल येतो. वनपालाच्या वरती लक्षात ठेवा वन क्षेत्रपाल येतो, त्याला RFO म्हटलं जाते. वन क्षेत्रपालच्या वरती जर बघितलं तर वरची जे पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा उपवन संरक्षण आहे. त्याच्या वरची पोस्ट जर बघितलं मुख्य वन संरक्षण दिसतो तुम्हाला. आणि शेवटी आपण सर्वात वरची पोस्ट जर बघितलं प्रधान मुख्य वनरक्षक आहे. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे वनमंत्री जे गणेश नाईक आहे सध्या आहे ते लक्षात ठेवायचं. अशी याची रचना असणार आहे. म्हणजे आपण कुठं आहे तर आपण शेवटच्या स्तरावरती आहोत. म्हणजे वनरक्षक झाल्याच्या नंतर तुमचा स्टेट म्हणजे तुम्हाला क्रम विचारला जाते. जसं तुम्हाला बघा ना पोलीस भरतीमध्ये विचारला जातो की नाही, पोलीस शिपाई, ठीक आहे, हे मग नाईक, PSI त्याचा वरचा, ठीक आहे. म्हणजे असं जेव्हा क्रम विचारला जाते तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं. यांचं जर प्रशासकीय उतरण जर बघितलं, यांचं जर क्रम जर बघितलं तर असं येणार आहे. शेवटी जर बघितलं तर वनरक्षक तुम्हाला दिसतो. आता इथं लक्षात ठेवायचं वनरक्षकांची कर्तव्य काय आहे. म्हणजे आपण जर पोस्टवर गेलो तर बाबा आपलं काय कर्तव्य असणार आहे ते आपण लक्षात ठेवायचं. मुख्य जबाबदारी आपण समजून घेणार आहे. वन संरक्षण, वनाचं संरक्षण करणं हे आपली मुख्य जबाबदारी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, जंगलाचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड रोखणे, जंगलातील अतिक्रमण थांबवणे, जंगलातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे. म्हणजे तुम्ही वनरक्षक झाल्याच्या नंतर तुमचं काम काय आहे, तुम्ही त्या ठिकाणी फील्डवर्क करणार आहात. तुम्हाला एक जर बघितलं क्षेत्र दिले जाणार आहे. म्हणजे हा जर पूर्ण महाराष्ट्र जर असेल तर पूर्ण महाराष्ट्राचं संरक्षण करण्याचं का नाही तर काहीच पॉईंट तुम्हाला दिले जाणार आहे. काही वन क्षेत्र तुम्हाला दिले जाणार आहे. त्यामध्ये जर बघितलं जंगलाचे संरक्षण करणं हे तुमची पहिली जबाबदारी आहे. त्या ठिकाणी अवैध वृक्षतोड रोखणे. म्हणजे लोक काय करतात की बाबा जंगलामध्ये जातात, वृक्ष तोडतात आणि तो लाकूड घेऊन जर बघितलं तर कुठेतरी बाजारामध्ये विकतात. हे असं तुम्हाला रोखायचं आहे. तुम्ही पुष्पा बघितलं असेल त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते अडवतात की नाही. मग लक्षात ठेवा अवैध वृक्षतोड रोखणे, जंगलातील अतिक्रमण थांबवणे. आता लोक काय करतात की बाबा हे तुम्हाला जे समजा क्षेत्र दिलेलं आहे, इथं बाजूला जर बघितलं तर लोक वस्त्या राहतात, बरोबर की नाही, वस्ती आहे. लोक काय करतात की बाबा या ठिकाणी अतिक्रमण करतात. आता अतिक्रमण जर केलं तर तुम्हाला माहित आहे की बाबा जंगलचं प्रमाण जे कमी होत आहे हे अतिक्रमणामुळे होत आहे. लक्षात ठेवा वृक्षतोडीमुळे होत आहे. तेच तुम्हाला कमी करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं, त्याचेच तुम्हाला पैसे मिळणार आहे. समजून जर घेतलं जंगलातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणं. आता जसं तुम्हाला लालचंदन माहित आहे किंवा जे काही संपत्ती आहे, नैसर्गिक संपत्ती आहे जंगलामध्ये, त्याचं संरक्षण करणे हे तुमचं म्हणजे पहिलं कर्तव्य आहे, पहिलं काम आहे. जर लोकांनी ऐकलं नाही तर तुमचं काम हे आहे की तुमच्यापेक्षा जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणे हे तुमचं काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, वन्यजीव संरक्षण. आता जर बघितलं तर लोक काय करतात की गमतीमध्ये जर बघितलं शिकार करण्यासाठी येतात जंगलामध्ये, मग ते तुम्हाला रोखणं, शिकारी रोखणे, ठीक आहे, शिकार करू न देणे, वन्यजीवांची जर माहिती गोळा करणे, जे काही वन्यजीव प्राणी आहेत यांची माहिती गोळा करणे की बाबा हे प्राणी आपल्या क्षेत्रामध्ये राहतात, ते वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही, हे तुमची पहिली जबाबदारी आहे. प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष देणे. मग हालचालीवर लक्ष देणे म्हणजे जर काय करायचं आहे की एखादा प्राणी आहे, एखादा वाघ आहे बाबा, वाघ, आणि तो जर बघितला तर आपल्या क्षेत्रामधून, ठीक आहे, दुसऱ्या क्षेत्रामध्ये जात आहे, बिबट्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये जात आहे, ठीक आहे,
हे तुम्हाला कळवणं गरजेचं आहे. कोणाला? तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. जखमी प्राण्यांची माहिती वरिष्ठांना देणे. आता तुम्हाला माहित आहे की एखादा प्राणी आहे की तो त्याला जखम झालेली आहे किंवा तो जखमी झालेला आहे, कुठेतरी पडलेला आहे, ही माहिती अधिकाऱ्यांना देणे. अधिकारी जर बदलले तर पशुवैद्यकीय जो अधिकारी आहे त्यांना घेऊन येणार त्या ठिकाणी, किंवा आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार होणार. तू डॉक्टर बनशील का भाऊ? उत्तर आहे नाही. तुला कळते का तेवढं? नाही. आपलं काम काय की आपली ही जी माहिती आहे ते कोणाकडे देणे? आपल्या वरिष्ठांकडे देणं. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वनपालला देणं. वनपाल वरच्यांना कळवेल. हे तुम्हाला कळलं. आता तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मी वनरक्षक झालो पाहिजे, ठीक आहे, येणाऱ्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. बेटा आपण काय करत आहे, तुमच्यासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, एक बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचचं नाव आहे, ठीक आहे, वनरक्षकची बॅच. स्पेशल वनरक्षक बॅच आहे. आपण डेडिकेटली वनरक्षक वरती फोकस करणार आहोत. बघा तुम्हाला काय करायचं आहे, नायक अकॅडमी अमरावती हे ऍप डाउनलोड करायचं आहे. कशावरून? प्ले स्टोरवरून. त्याच्यामध्ये बेसिक माहिती भरायची. पहिले समजून घ्या, बेसिक माहिती भरायची आहे. त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला हे ऑल कोर्सेस दिसतात. या ठिकाणी काय दिसत आहे? ऑल कोर्सेस. ऑल कोर्सेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर बघितलं हा एक असा पेज येणार, याच्यामध्ये सगळंच आहे. मराठी शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान, पोलीस भरती, स्पेशल वनरक्षक. आपल्याला टार्गेट करायचं आहे वनरक्षक. जे काही वनरक्षक भरती येणार आहे 5-6 महिन्यामध्ये, ठीक आहे, ते क्रॅक झाली पाहिजे. ते तुम्हाला जर बघितलं समजायला आपण सरळ सरळ म्हणू शकतो की ती क्रॅक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपला नंबर आला पाहिजे, आपलं नाव आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वनसेवा भरती, स्पेशल वनरक्षक भरती क्लिक करायचं आहे. ही 1500 रुपयाची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. ही 1500 ची बॅच आहे. पण आपण हे 2 दिवस तुम्हाला जर बघितलं ऑफर मध्ये देत आहे 999 रुपयाला. 999 वरती जर बघितलं काहीतरी जीएसटी लागतो, म्हणजे 1036 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल. यामध्ये काय करायचं, आपण 4 विषय तुम्हाला देणार आहोत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर जर बघितलं तर जे काही जीके जीएस आहे, तांत्रिक प्रश्न आहे वनरक्षक भरतीवरचे, आणि त्यानंतर जर बघितलं तर जो काही बुद्धिमत्ता आणि अंकगणितचा पार्ट आहे थोडाफार प्रमाणात, ते पण आपण सगळं देत आहे. ही बॅच कधी असते सर लाईव्ह? तर लक्षात ठेवायचं, ही बॅच असते विद्यार्थी मित्रांनो 5 वाजता. किती वाजता? तर रोज ही बॅच असते 5 वाजता. 5 PM ला जर बघितलं लाईव्ह असते. मग जर सर 5 PM ला लाईव्ह करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रेकॉर्डेड पण पाहू शकता. किती वर्षापर्यंत पाहू शकता? जवळपास या बॅचची मुदत देत आहे मी 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या पाहू शकता. ठीक आहे, वनरक्षक बनण्यासाठी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला स्पेशल वनरक्षकची बॅच आहे. ऑल याच्यामध्ये कोर्सेस आहे. ऑल या ठिकाणी सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आपण, जेणेकरून तुमचा फायदा व्हावा अशी या ठिकाणी माझी इच्छा आहे. आता बघा समोरचा जर प्रश्न जर चेक केला आपण, समोरचा पॉईंट जर समजून जर गेला, वन्यजीव संरक्षण तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता गस्त घालणे म्हणजे पेट्रोलिंग करणे. जसं पोलीस लोक जर रात्रीचं पेट्रोलिंग करतात, बरोबर आहे, काही क्राईम होऊ नये किंवा काहीतरी घडू नये. पण या ठिकाणी तुम्हाला बाबा दारू पिऊन झोपायचं नाही आहे जंगलामध्ये. तुम्हाला जर बघितलं गस्ती घालायची आहे, कमीत कमी जर बघितलं दिवसातून तुम्ही 2 वेळ त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे. मग सर जास्त जर केली तर रात्र जर भर फिरलो मी, दिवसभर जर फिरलो तर जमणार नाही का? जमते, तू किती फिरू शकता. कमीत कमी भाऊ तू जर बघितलं 2 वेळेस त्या ठिकाणी फिरणं गरजेचं आहे. नाहीतर तुला पेमेंट येत आहे, मस्त तू निवांत झाडाखाली झोपत आहे, असं चालणार नाही. तुला झाडाखाली झोपण्याचे पैसे दिले जात नाहीये. ओके, त्याच्यानंतर संशयित जे हालचालीवर बारकाईनं लक्ष देणं आहे. जे काही समजा हालचाली आहे, हालचाली म्हणजे लोक घुसत आहे, लोक झाडे तोडत आहे, काहीतरी गडबड होत आहे जंगलामध्ये, तर तुला त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. सीमारेषा तपासणे म्हणजे सीमारेषा तपासणीमध्ये जर बघितलं तर जे काही सीमारेषा आहे तुला जे समजा दिलेलं आहे, याच्यामध्ये लोकांनी समजा हालचाली केलेली आहे का किंवा अतिक्रमण केलेलं आहे का, हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. जंगलातील घटना नोंदवणे, जे काही घटना घडणार आहे जंगलामध्ये, कधी जर बघितलं तर आग लागून जाते, ठीक आहे, त्या ठिकाणी प्राण्यांचा जर बघितलं मृत्यू होऊन जातो, ह्या जर बघितलं पोस्टमॉर्टम तुला नाही करायचं आहे, ते नोंद करायचं आहे, वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुला डॉक्टर की पण त्या ठिकाणी करायचं नाहीये. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपलं. वनाग्नी नियंत्रण. आता वनाग्नी नियंत्रण म्हणजेच काय की बाबा जे काही, आता तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये जर बघितलं आग लागून जाते, जंगलामध्ये जर बघितलं आग लागून जाते, तर त्याच्यासाठी जर बघितलं ना तर आपल्याला त्याच्यावर काय नियंत्रण करता येईल, ती जबाबदारी तुझ्याकडेच असते. जंगलातील आग ओळखणे म्हणजे जंगलामध्ये आग लागलेली आहे की बाबा बाहेरची आग आहे, कुठं आहे हे तुला ओळखणं गरजेचं आहे. आग विझवण्यासाठी मदत करणे. पण त्या ठिकाणी जर बघितलं तू तिकडं आग लागली आणि तू झोपला आहे मस्त, आहे की नाही, जाऊ दे लागली तर लागली, आपल्याला काय करावं लागते, आग विझवण्यासाठी तुला मदत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फायर लाईन तयार करणे. आता इथं तुला काय दिसते की बाबा एवढं जर बघितलं तुझ्याकडे क्षेत्र आहे, इथं आग लागलेली आहे, मग आग जर बघितलं तर असं स्प्रेड होत आहे,
तर तुला काय करायचं आहे, अशी एक लाईन तयार करायची आहे, अशी एक लाईन तयार करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, की हे बाकीचं तो स्प्रेड झाला पाहिजे का नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर इथला जो समजा गवत असेल किंवा आपण म्हणू शकतो पालापाचोळा आहे तो दूर करायचा आहे, जेणेकरून हे जे जळालेलं नाही भाग आहे तिकडे आग गेली नाही पाहिजे. ओके, अशी एक लाईन तयार करायची आहे. म्हणजे तुझ्याकडे यंत्र असणार आहे, असं नाही की तुला काही दिल्या जाणार आहे, किंवा तू इथं एवढी पट्टी तयार करून इथं पाणी टाकू शकतं, किंवा जर बघितलं पालापाचोळा जर बघितलं जो जळालेला आहे जो जळणार आहे याला दूर करू शकतं, जसं आपण घरामध्ये करतो ना. ओके, तसं आग विझवण्यासाठी मदत करणे, फायर लाईन तयार करणे, आग प्रतिबंधक उपाय करणे. तेच आहे, सेमच आहे. आग प्रतिबंधक उपाय करणे म्हणजेच काय झालं, की याच्यावर नियंत्रण करण्यासाठी तुला त्या ठिकाणी काम करायचं आहे. ओके, हे समजलं तुम्हाला. आता बघा पंचनामा व अहवाल. आता तुम्हाला सांगितलं ना की काही प्राणी त्या ठिकाणी जर बघितलं तर या आगीमध्ये जळून जातात, मरून जातात. त्या ठिकाणी जर बघितलं काही घटना होऊ शकते, तर ते पंचनामा करणे आणि त्याची माहिती जी समजा आपले जे वरिष्ठ आहे यांच्यापर्यंत पोहोचणे हे आपलं काम असणार आहे. बघा, अवैध घटना आढळल्यास पंचनामा करणे, जप्ती अहवाल तयार करणे. म्हणजे जर बघितलं जप्ती करत आहे तूच ते संपवत आहे, वर्षापर्यंत पोहोचत नाही आहे, एखाद्याने समजा झाड तोडलं आणि ते तू जर बघितलं जप्ती केलेली आहे, ठीक आहे, आणि ती गोष्ट जर बघितलं तो जो काही तोडलेला झाड आहे, वृक्ष आहे, तू काय करते, तूच विकून टाकत आहे, वरिष्ठापर्यंत पोहोचतच नाही. पण जर असं चालणार का, पंचनामा करणं आणि अहवाल तयार करून ते वरिष्ठापर्यंत पोहोचणं. एखादा झाड जर बघितलं तर वातावरणामुळे जर बघितलं तर तो पडून जातो, मग तो पडलेला झाड जो आहे तू विकून टाकशील, असं चालेल का, बिलकुल नाही. याचा पंचनामा तयार करून त्याची माहिती जमा करून तुला वरिष्ठापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता FOR तयार करणे म्हणजेच काय, फॉरेस्ट ऑफेन्स रिपोर्ट तयार करणं हे तुझं काम आहे. FOR तुम्हाला विचारलं जाते, FOR म्हणजे काय. ओके, फॉरेस्ट ऑफेन्स कार्य रिपोर्ट तयार करणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे. तुझं कामच आहे भाऊ की वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तू माहिती देशील, असं तुझं काम आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा नंबर दिलेला आहे 8888030869. हा माझा स्वतःचा नंबर आहे. याला तुम्हाला जर वनरक्षक भरतीला ऍडमिशन करायची असेल तर मला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला जर वनरक्षक बनण्यासाठी कोणी तिथं रोखू शकणार नाही. ओके, वृक्षारोपण व संवर्धन करणे. आता वृक्षारोपण, आता तुझं कामच काय, दिवसभर फिरणं आहे, त्या ठिकाणी जर जे काही झाडं आहे ते तुला लावणं गरजेचं आहे. वृक्षारोपण करणे. आता झाड लावलं आणि तू मरू देणं हे चुकीचं आहे की नाही, त्याला पाणी वगैरे देणं, त्याचं जर बोललं संवर्धन करणं हे आपल्या आणि सर्वांची ही गरज तर आहे, पण तू जंगलामध्ये राहत तर तेवढं तुला करणं गरजेचं आहे. वृक्ष लागवड करणे, रोप वाटिकेचे जर बोललं देखभाल करणे. ओके, म्हणजे ते मेले नाही पाहिजे बाबा. नवीन रोपाचे संरक्षण करणे, जे काही नवीन आपण रोप लावत आहे त्याचं संरक्षण करणं, ते मेले नाही पाहिजे याची जबाबदारी तुझी आहे. सामाजिक वनीकरण कार्यक्रमात सहभाग घेणं. आता भरपूर वनीकरण कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये जर बदल लोकांना पटवून सांगणं की बाबा झाडं लावा, हे करा ते करा. ओके, झाडाचा काहीतरी फायदा आहे हे जर बदल कार्यक्रमात सहभागी होऊन त्या ठिकाणी जर बदल जे काही लोक आहे यांना समजून सांगणं हे गरजेचं आहे की सामाजिक वनीकरण कार्यक्रमात सहभाग होणं. नाहीतर तुला वाटेल की बाबा पेमेंट भेटत आहे आणि मी काहीच काम करत नाही, चुकीचं आहे. वनरक्षकाचे अधिकार. आता तुला काय काय अधिकार मिळणार आहे, आपल्याला काय काय अधिकार मिळणार आहे. संशयित व्यक्तीची चौकशी करणे, म्हणजे कोणताही व्यक्ती तुझ्या क्षेत्रामध्ये घुसत जर असेल तर त्याची तू चौकशी करू शकतो, तुला ते अधिकार दिले आहे. जसं पोलिसांना अधिकार आहे की नाही, अधिकार आहे. इथं मित्रांनो वर्दी मिळणार आहे, तिथे पण वर्दी मिळणार होती पोलीस भरतीमध्ये, पोलीस झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर अवैध लाकूड जप्त करणे. जर कोणीतरी असं लाकूड तोडून नेत असेल तर तू ते जप्त करू शकतो, त्याला न्यू द्यायचं नाहीये तुला, हे ती जबाबदारी तुझ्याकडे आहे. वन गुन्ह्याची नोंद करणे, की जे काही लोक गुन्हे करत आहे याची नोंद करणं पण गरजेचं आहे की बाबा तुने हे गुन्हा केलेला आहे, त्याच्यासाठी तुला जर भेटलं हे ती गोष्ट आपण नोंद करून वरिष्ठापर्यंत पोहोचू शकतो. काही प्रकरणात जर अटक करण्याचा अधिकार आहे, म्हणजे जर एक्स्ट्रीमली सिव्हिअर कंडिशन असेल तर तू त्याला अटक पण करू शकतो. ओके, असं काही नाही की त्याला सोडून द्यायचं आहे, तुला बांधून डायरेक्ट जर बघितलं तर नेता येते त्याला की बाबा याने हे गुन्हा केलेला आहे आणि तू स्पॉट मध्ये त्याला जर बघितलं पकडलेला आहे. वन कायद्याची अंमलबजावणी करणे, जे काही वन कायदे असतात त्याची अंमलबजावणी करणे, त्याची जर बघितलं माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, किंवा जर बघितलं जे काही कायदे आहेत ते सुव्यवस्थित जर बघितलं तर वनासाठी जर कसे लागू होतील ठीक आहे, याच्यासाठी जर बघितलं तुला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे वन रक्षक वापरत असलेले साधन. काय काय साधन तुला वापरायचं आहे त्या ठिकाणी. जीपीएसचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर कंपासचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर वायरलेस जर बघितलं सेट तुझ्याकडे असणार आहे, दुर्बीण असणार आहे, दुरून जर बघितलं तर तुला बघायचं आहे की बाबा कोण येत आहे कोण जात आहे, त्याच्यासाठी
कोणता प्राणी जर बघितलं तर कुठं हालचाल करत आहे, त्या दुर्बीनचा पण तुझं हे एवढं तुझ्याकडे साहित्य दिल्या जाणार आहे. नकाशे आहे, नकाशाचा वापर करायचा आहे. एवढ्या जंगलामध्ये तू हरून जाशील, कुठं काय जायचं आहे, काय जायचंय, कसं जायचंय. तर तुझ्याकडे जर बघितलं काय असणार आहे, काय नकाशा असणार आहे, काठी, सुरक्षा साहित्य, म्हणजे तुझ्याकडे काठी वगैरे असायला पाहिजे. साप वगैरे आला बाबा तर किंवा एखादा प्राणी तुझ्या अंगावर आलेला आहे ते त्याच्यासाठी जर बघितलं तर तुझ्याकडे असं काहीतरी साहित्य असणार आहे की जेणेकरून तुला काय होणार, ते प्रोटेक्ट होणार. मोबाईल आणि टॅब पण दिल्या जाणार आहे माहिती भरण्यासाठी. नाही तर मोबाईलवरून तू जंगलामध्ये आहे आणि तुझ्या पिलूला कॉल करताय तिथून निवांत मध्ये, त्याच्यासाठी मोबाईल दिलेला नसेल तुला, किंवा जर बघितलं टॅब दिलेला नसेल तुला, त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या ठिकाणी माहिती गोळा करायची आहे, वरिष्ठांपर्यंत पोहोचवायची आहे. याच्यासाठी मोबाईल आणि टॅब दिलेला असेल. आणि फायर जर बघितलं विटर पण असणार आहे, म्हणजे जेणेकरून जर बघितलं आगीवर नियंत्रण करता आलं पाहिजे, याच्यासाठी तुझ्याकडे फायर विटर पण असणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढ्या साहित्य पण तुमच्याकडे असणार आहे. आणि तुमचं काम काय आहे, आपलं काम काय हे आपल्याला याच्यातून लक्षात येतो. ओके. जनजागृती करणे, नागरिकांना वन संरक्षणाचे महत्व सांगणे, की बाबा वन का वाचलं पाहिजे, वनाचं काय महत्व आहे हे नागरिकांपर्यंत तुला सांगणं गरजेचं आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे, जे काही वन्यजीव आहे, प्राणी आहे, यांना मारू नका बाबा. ठीक आहे, यांचं काय काम आहे किंवा हे आपल्याला कसं मदत करतात, ठीक आहे, त्यांना का आपण जगू दिलं पाहिजे, का मारलं नाही पाहिजे. नाही तू मारत आहे तिकडे ससा हरिण मारताय, मस्त खाताय, मस्त पार्टी करताय, हे चालेल का? नाही. हे तुला लक्षात ठेवायचं. ग्रामसभामध्ये सहभाग होणे, तो जो क्षेत्र आहे आणि तिथला जे समजा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ग्राम सभा भरत असते त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये सहभागी होऊन लोकांना समजून सांगणं हे तुझी जबाबदारी आहे. हे आपली जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही जॉबला जॉईन झाले तर एवढे तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आय होप हे सगळ्या गोष्टी कळाल्या असतील की बाबा आपले काय अधिकार आहे, कोणते कायदे असणार आहे, ते अजून आपल्याला शिकवण्यात जाणार आहे जेव्हा तुम्ही लागणार तेव्हा. पण या ठिकाणी तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची आहे, जे कमी फी मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 999 रुपयाला आता 2 दिवस ही ऑफर मध्ये आहे. 1400 म्हणजे 1450, सरळ सरळ लक्षात ठेवायचं, 1500 रुपयाची बॅच आहे, ती तुम्हाला 999 रुपयाला मिळत आहे. त्याला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी मी माझा नंबर देत आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही वनरक्षक भरतीच्या बाबतीत तुम्हाला जर वाटत असेल की सर मी वनरक्षक झालो पाहिजे, ठीक आहे, माझी हाईट कमी आहे, तर हाईट मध्ये थोडी सूट दिलेली आहे, विद्यार्थी मित्रांनो मला डायरेक्ट कॉल करा. हा माझा नंबर आहे 8888030869. आपली लाईव्ह बॅच आहे. आता जर बघितलं तर तुम्ही म्हणाल वनरक्षक भरती आली का? वनरक्षक भरती आलेली नाहीये, पण त्याच्या अगोदर आपण तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे. जेव्हा उद्या वनरक्षक भरती येऊन जाणार, तुम्ही तयारच नाही आहे, बाकीचे लागून जाणार, तुम्ही अजून पुढच्या भरतीची वाट पाहत राहणार. विद्यार्थी मित्रांनो असं करू नका. ही भरती येणार आहे, या 2-3 महिन्यामध्ये जर बोलले येणार आहे, पण त्याच्या अगोदर जर बोललं तुमचा सिलेबस, तुमचा अभ्यास पूर्ण होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा अभ्यास आपला पूर्ण झाला पाहिजे, आपण या क्षेत्रामध्ये, आपण या वन रक्षक त्या ठिकाणी या पदावर पोहोचलो पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही बॅच जॉईन करा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी काय होणार आहे, फायदा होणार आहे. इथे थांबतो. नवीन लेक्चर मध्ये भेटूया आपण. ठीक आहे, तिथपर्यंत जय हिंद, जय भारत.